शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज आळंदीत शाईफेक झाली आहे। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आली। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसले असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता। घुसखोर कोण यावरून आता वाद चांगलाच पेटलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महिन्याभरापासून या विषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्यानं काही वारकरी भडकले आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केलं होतं आणि घुसखोरांची एक यादी त्यांनी प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये संग्राम भंडारे यांचंही नाव होतं। आणि त्या रागातून संग्राम भंडारे यांनी आज विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली आहे। पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या आळंदी मातोबाची इथं हा प्रकार घडलाय। सर्व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं शाहू फुले आंबेडकर विचारानं हा हल्ल्याचा या ठिकाणी जाहीर पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तॉल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तॉल लावावं। आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। असा कोणी वारकरी संप्रदायाच्या शुद्धीकरणाबद्दल बोलत असेल तर तुम्ही त्याला नास्तिक ठरवून जीवानी मारणार काय? तुम्हाला तुकाराम कडले कोणीही जीवाचं न घडो मत्सर म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन अशा प्रकारे जागोजागी अहंकार आणि दर्प, ज्याच्या म्हणजे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, विंचवात जसं विष असतं तसं या पठाऱ्यामध्ये दिसतंय। त्याच्यामुळे पठारे नावाच्या अशा कुप्रवृत्तींनी स्वतःला वारकरी संप्रदायाचा महाराज म्हणू नये। एखाद्या दिवशी जर इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला महाराज लोकांचा मोजमाप काढायची वेळ आली तर पहिलेच चपलेनं यालाच बदलतील। त्यामुळे अशा भामट्या महाराजांपासून महाराष्ट्रानं सावध राहावं।